नमस्कार. आपण आलेलो आहोत रंगरेषा कला अकादमी काळेपडळ येथे आणि याच काळेपडळमधील ना जाधव सर तथा बबन नारायण जाधव सर यांच्या कला अकादमीला भेट देण्यासाठी आणि एलिमेंटरीच्या इंटरमिजिएटच्या परीक्षा आता होणार आहेत त्यांच्याकडील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला होता. काळे सर अभिनेता आहेत हे त्या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच आमचे मित्र नवनाथ मते सर तसेच हे सगळे जे कलाप्रेमी विद्यार्थी पालक या ठिकाणी उपस्थित राहिले. मुलांना खऱ्या अर्थाने कला म्हणजे काय आणि कलेतून जीवन कसं साध्य करायचं हे खऱ्या अर्थाने बना जाधव सर यांच्याकडनं शिकणं गरजेचं आहे. बना जाधव सर वयाच्या 73व्या वर्षी खूप एनर्जेटिक पद्धतीने काम करत असतात. मुलांनाही त्यांच्या खेळाडू म्हणून खेळाडू वृत्ती कशी असते किंवा मुलांना खेळवत कसं ठेवायचं चित्रकलेमध्ये हे ते बऱ्यापैकी जाणतात आणि त्यामुळेच यांच्याकडे मुलांचा ओघ बऱ्यापैकी आहे. सर शतायुषी व्हावेत व त्यांच्याकडून अनेक मुले घडावीत आणि घडलेली आहेत अशा मी रंगरेषा कला अकादमीचे श्रीयुत बना जाधव सर तथा बबन नारायण जाधव सर यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेडच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये असतात. आमच्या रंगरेषा कला अकादमीमध्ये प्रत्येक वर्षी या परीक्षेला विद्यार्थी जात असतात. या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम या रंगरेषा कला अकादमीचा हा प्रत्येक वर्षीचा उपक्रम असतो. यावर्षी आम्ही या कार्यक्रमाला इथे प्राध्यापक नवनाथ मते आणि सिनेस्टार राशीन गावचे नगर जिल्ह्याचे अनिल नाळे, तुला दाखवीन चांगला धडा आणि पारू या मालिकेमध्ये काम करतात. तर या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि नेहमीचे आपले गोल्डन हार्ट चॅनलचे सचिन झांबरे यांना या कार्यक्रमाला या आनंद सोहळ्याला आम्ही बोलवलं होतं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अगदी आनंद उत्सवात झाला. त्याबद्दल मी या सर्वांचे या विद्यार्थ्यांचे मी आभारी आहे. नमस्कार. मी अभिनेता अनिल नाळे. मी आता काळेपडळ हडपसर रंगरेषा अकादमीमध्ये आमचे मार्गदर्शक शिक्षक बना जाधव यांच्या एका छोट्याशा कार्यक्रमासाठी मी इथं आलेलो होतो. तेथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा मुलांचं मनोबल वाढण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथं कला अकादमी येथे आलेलो होतो. तर जाधव सर यांनी मला इथं क्लासमध्ये बोलवलं होतं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. नमस्कार. प्राध्यापक बना जाधव यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना इथं आमंत्रित केलं. खूप उत्साहाने या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असलेला उत्साह तो पाहून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेलो होतो. खूप मोठे स्टुडंट या माध्यमातून सरांच्या माध्यमातून घडलेले सुद्धा आहेत, घडणारही आहेत आणि आमच्यासारखे स्टुडंट त्यांच्या माध्यमातून घडलेले आहेत. त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. नमस्कार. मी साक्षी कलबुर्गी आणि रंगरेषा कला अकादमी या अकादमीची मी विद्यार्थिनी आहे आणि 2022 मेमध्ये मी इथं जॉईन केलं. मी खरं म्हणजे खूप लेट जॉईन केलं होतं. 1 वर्ष आधीच मी जॉईन केलं पाहिजे होतं. मी लेट जॉईन केलं तरी आमचे सर बना जाधव सर यांनी खूप मदत केली मला. 1 महिन्यात माझं पूर्ण एलिमेंटरीचा सिलेबस कवर करायला मला मदत केली त्यांनी आणि मेमध्ये दररोज ते 11 पासून 2 तास ते माझ्यासोबत बसायचे, माझ्याकडून सगळं करून घ्यायचे ते. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. आणि आत्ता एलिमेंटरीची परीक्षा चांगल्यापैकी झाली. त्याच्यानंतर इंटरमिजिएटची तयारी आम्ही सुरू केली. इंटरमिजिएटची तयारीमध्ये पण खूप सरांनी मला मदत केली, त्यांनी प्रोत्साहन दिलं मला आणि ह्या कलेच्या स्ट्रीममध्ये पुढं काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे ह्याबद्दल पण सरांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि ते मला सांगतात की प्रदर्शनी वगैरे लावायसाठी काय करायला पाहिजे आणि मी कुठं अजून लक्ष दिलं पाहिजे आणि कलामध्ये म्हणजे माझा हात चालायला मी काय प्रॅक्टिस केली पाहिजे ते सगळं सर खूप चांगल्या प्रकारे सांगतात. तर सरांना खूप धन्यवाद माझी मदत करण्यासाठी आणि ते खूप
असे गुरु भेटणं खूप कठीण आहे आणि मला हे भेटलेत म्हणून मी खूप आभारी आहे त्यांची. इंटरमिजिएट क्लासचा शेवटचा दिवस आहे, तर सरांनी पाहुण्यांना बोलवलं होतं, तुम्ही दोघं. तर आम्हाला खूप काय सांगितलं, म्हणजे हार्डवर्क करा, ऑब्झर्वेशन करा आणि प्रयत्न करत राहा. नमस्कार, मी मनस्वी मिलिंद चौधरी आणि मी खूप भाग्यशाली आहे की मला बना जाधव सर असे खूप चांगले गुरु मिळाले आहेत कलेच्या क्षेत्रामध्ये. त्यांनी खूप मला प्रोत्साहन केलं, कला कसं करायचं, काय करायचं. पहिल्यांदा तर मला कला आवडत नव्हती आधी, पण सरांनी जे गुण माझ्यामध्ये निर्माण केले, कला दाखवून वगैरे, त्याच्यानंतर मी खूप पुढे गेले, मला कला आवडायला लागली. मी त्याच्यातून काय काय अजून खूप काय काय शिकायला लागले. ते सर नेहमी असंच म्हणतात की तुम्ही चुकातून शिका. मी खूप वेळा चुकायचे, मला वाईट वाटायचं, डिमोटिवेटेड व्हायचे, असं वाटायचं की का सारखं मी चुकते. पण सरांनी मला प्रोत्साहन केलं, सरांनी माझी चूक सांगितली आणि मग मी ते इम्प्रूव्ह करून मी आता खूप छान त्या कलेमध्ये करत आहे. मी एलिमेंटरी दिली मागच्या वर्षीच आणि त्याच्यामध्ये खूप छान केलं. आता इंटरमिजिएट देणार आहे, त्याचाही अभ्यास पूर्ण झाला आहे. आज आमच्या क्लासचा शेवटचा दिवस आहे आणि सरांनी खूप छान सांगितलं कसं काय केलं पाहिजे. एवढंच नाही तर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी बाकीचे पण आमच्या सोसायटीमध्ये वगैरे कलाचे स्पर्धा व्हायची, त्याच्यामध्ये देखील मी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये भाग घेऊन मला पहिला दुसरा रँक देखील मिळाला आणि हे सगळं सरांमुळेच झालं. जर आज सर नसते तर मी इथपर्यंत नक्कीच आले नसते आणि मी हे कलामध्ये मी पुढे देखील करेल हे मी नक्की सांगेल. आत्ता माझी 10वी चालली आहे. इंटरमिजिएट झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर मी पुन्हा सरांकडे येणार आहे पुढचं शिकण्यासाठी, वॉटर कलर्स वगैरे. आणि मी नक्कीच म्हणेल की सरांसारखे असे गुरु मिळण्यासाठी तुम्ही खूप धनवान असताल. आणि हे सगळं सांगून मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही नक्की ही अकॅडमी जॉईन करा. थँक्यू. एलिमेंटरीची विद्यार्थिनी सृष्टी जठारीचा सत्कार सिनेस्टार नाळे पाटील करीत आहेत. सृष्टी स्वामी. हां. धनश्री. काय चौधरी. हां, बोल की बरं. हां, कर्नाटक. आदिती राजपूत. राजपूत. हां, फार ॲक्टिव्ह विद्यार्थिनी. हां. ग्रीष्मा गायकवाड. ही ना मुक्ता भोसले. हां.